जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सतीश पाटील नरवाडे यांनी केला आजी माजी सैनिकांचा सत्कार। नांदेड शहरातील सांगवी बुजुर्ग परिसरातील वैभवनगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सतीश पाटील नरवाडे यांच्या आयोजनातून जिजाऊ जयंती उत्सव व सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात ही जिजाऊ वंदनेने करण्यात आली। माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजी माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवव्याख्यात्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार शेजुळे यांनी उपस्थितांना जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले। सांगवी बुजुर्ग भागातील विजडम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली, तसेच जिजाऊ गीतावर नृत्य देखील सादर केले। या कार्यक्रमाला आजी माजी सैनिकांसह परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्त्रियांसाठी माझा मेसेज हाच आहे की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी आपलं आयुष्य या समाजाचं भलं करण्यासाठी खर्ची घातलं, हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या स्त्रियांपुढे एक सर्वोच्च आदर्श म्हणून ह्या जिजाऊ आहेत। त्यांनी अनेक दुःख भोगली, अनेक संकटांचा सामना केला। मग आजच्या स्त्रियांनी देखील कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य, सामोरे जाण्याची प्रेरणा जिजाऊंकडून घ्यावी। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये 2 महत्त्वाच्या स्त्रियांचा जन्म झाला। 3 जानेवारीला ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी आम्हाला शिक्षणाची दारं खुली केली आणि 12 जानेवारीला जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला। त्यांनी आम्हाला स्वाभिमानानं आणि कणखरपणे जगण्याचं एक प्रेरणा त्यांच्या जीवनचरित्रातून मिळते। मग आजच्या स्त्रियांसाठी मला एकच संदेश द्यावासा वाटतो की त्या स्त्रिया असतील किंवा मी असेल तर आजच्या स्त्रियांनी कुठल्याही गोष्टीला खंबीरपणे सामोरे जावं आणि हा जो कार्यक्रम या सांगवी बुद्रुक या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सतीश भाऊ नरवाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी स्वखर्चातून हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासोबतचं जे मित्रमंडळ आहे हे देखील सोबत असतात। तर मग अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन आपण कार्यक्रम करावे आणि ह्या प्रकारे प्रत्येक घराघरात, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक स्त्रियांपर्यंत जिजाऊ पोहोचण्याचं कार्य करावं। आता ह्यांच्या भागातले जे नेते आहेत, श्यामभाऊ कोकाटे असतील, गणेश भाऊ कोकाटे असतील, ह्या सर्वांनी देखील ह्यांना चांगल्या प्रकारे, उत्तम अशा प्रकारे सहकार्य करत राहावं, जसं आजपर्यंत त्यांना सहकार्य मिळालं आहे। मग हा कार्यक्रम जो आहे मागच्या 5 वर्षापासून चालू आहे असं मला या ठिकाणी आल्यानंतर समजलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैनिकांचा सन्मान केलेला आहे। आपल्या पंचक्रोशीमधील जे कोणी सैनिक आहेत त्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा वाटा या देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातलेला आहे आणि त्यांची रिटायरमेंट झालेली आहे। ते सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी, आपल्या घराकडे परतलेले आहेत। तर मग ह्या सैनिकांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याइतपत आपण मोठे नाहीत, परंतु त्यांना काहीतरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान करणं मला गरजेचं वाटतं आणि हाच कार्यक्रम उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी सतीश भाऊ नरवाडेंनी केलेला आहे। तर मला हा कार्यक्रम खूप छान वाटला। प्रत्येक घराघरामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे हाच संदेश आणि त्यासाठी घरातल्या पत्नींनी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांनी यासाठी मदत करावी, सहकार्य करावं असं मला या ठिकाणी वाटतं। लोकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे, आज त्यांची देखील जयंती आहे। तर मी मगाशीच व्याख्यानामध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा युवक हा व्यसनाधीन होतो आहे। निराशेमध्ये येऊन, प्रेम प्रकरणामध्ये येऊन किंवा आईवडिलांनी शिव्या घातल्या म्हणून त्यांचं डोकं स्थिर राहत नाही आणि मग ते आत्महत्या करतात, चोऱ्या करायला लागतात, खूप टोकाचं पाऊल उचलतात। व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर मला एकच सांगायचं आहे, जर युवकांना जर आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करायची असेल तर क्रांती ही येडगबाळ्या लोकांकडून होत नाही। क्रांती करायची असेल तर आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे। मग आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंदांसारखी ज्ञान आत्मसात करावं, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर ठेवून भगतसिंग असतील, शिवराय असतील, या सर्वांचं जे आहे जे जीवनचरित्र वाचावं आणि त्यामधून आपण प्रेरणा घ्यावी आणि आपले आयुष्य घडवण्याचं कार्य करावं, व्यसनापासून दूर राहावं, एवढंच मला आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सांगावंसं वाटते। धन्यवाद। आज सतीश भाऊ नरवाडे यांनी जे जिजाऊ महोत्सव जयंतीनिमित्त जे प्रोग्राम ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे। तसेच येथे जे प्रोग्राम बघून आणि त्यांचं नियोजन बघून स्वखुशीनं स्वतः करतात
हे बघून 1 महिना पहिले मला यांनी सांगितलं की बा असा प्रोग्राम आहे. तर मला जे आनंद जे राष्ट्रपती पुरस्कार मिळते वेळेस नाही भेटला ते आनंद आज इथे मला आज भेटला. एवढी खुशीची गोष्ट म्हणजे अजून माझ्या जीवनात 29 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये नाही, आज 6 वर्ष रिटायरमेंट होऊन बी झालेले, पण खूप आनंद वाटला. आणि हा जो यांनी ठेवलेला 6 वर्षापासून जे प्रोग्राम आहे ते खूप आनंददायक आहे आणि त्यांच्या कौतुकास्पद गोष्ट आहे. मा जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त नरवडे सरांनी जे इथं कार्यक्रम ठेवलेला आहे ते खूप छान प्रकारे कार्यक्रम ठेवला. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मा जिजाऊ यांच्यावर मुक्ताई पवार यांचं व्याख्यान ठेवलं. त्यांनी एक खूप चांगल्या इथं विद्यार्थ्याला संबोधन केलं. आणि ह्यामधून इथं अनेक स्कूलचे विद्यार्थी पण असल्यामुळं त्यांना एक प्रेरणास्थान असा एक उपक्रम होता. आणि सैनिकांचा सन्मान म्हणजे हे पूर्ण देशातील सैनिकाचा सन्मान असतो आणि त्यांचा सन्मान करणे हे सिव्हिल पब्लिकचं हे कर्तव्य असतं. जो पण आपल्या याच्यामध्ये देशामध्ये चांगलं काम करतो त्याला त्या शाबासकी मिळालीच पाहिजे. तर ते उपक्रम नरवडे सरांनी इथं प्रत्यक्षात इथं करून दाखवला. आणि जे विद्यार्थी इथं उपस्थित होते त्यांना पण इथून अशीच प्रेरणा मिळत राहील चांगलं काम करण्याची. त्याबद्दल हे ठेवलेल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद. माझे नाव करुणा रवी घोडके. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव विजडम इंग्लिश स्कूल आहे. मी आज येथे जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांची जयंतीनिमित्त काही 2 शब्द बोलत आहे. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, मुजरा तुम्हाला मानाचा, झुकून माझी मान, झुकून माझी मान. आई ही मुलाची शिदोरी असते जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही. आई ही मुलाची शिदोरी असते जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही. तशी ती शिवरायांची शिदोरी होती आणि तिने केलेले संस्कार म्हणजेच त्या शिदोरीतला एक घास होता. शिवरायांची ती तलवार होती, प्रजेची ती सरदार होती. शिवरायांची ती तलवार होती, प्रजेची ती सरदार होती. मुजरा तुम्हाला मानाचा, झुकून माझी मान, हे म्हणून मी माझ्या भाषणास. सर्वप्रथम जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व परिसरातील सर्व समाज बांधवांना, सर्व भारतीयांना राजमाता आऊसाहेब यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्तसुद्धा हार्दिक शुभेच्छा. मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा साजरा करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हा सोहळा साजरा केलेला आहे. या सोहळ्यासाठी आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय वानखेडे सर आणि त्यांच्यासोबत असे 4 सैनिक आपल्याला लाभलेले आहेत. या सर्वांचा सोहळा इथे पार पडला. या सोहळ्यासाठी वेळातला वेळ काढून आमचे मित्र घोडके सरांच्या शाळेचे विद्यार्थी यांनीसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यांच्या कलागुणांना वावसुद्धा भेटला. तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी आपलं छोटं कौतुकास्पद गोष्ट आहे की बाळ 1.5 महिन्याचं बाळ असतानासुद्धा मुक्ताताई पवार यांनी आज या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली आणि आपल्याला सर्वांना व्याख्यान देऊन मंत्रमुक्त केलं. सर्व विचार, विवेकानंदाचे विचार असतील, सैनिकांचे विचार असतील आणि मा जिजाऊचे विचार असतील, समाजात कसे रुजतील यासाठी त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं. आणि या दरवर्षीप्रमाणे असाच हा कार्यक्रम चालू राहील किंवा होत राहील अशी मा जिजाऊ तर चरणी प्रार्थना करते. आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं पुनश्च